बरोबर आहे. असं बोलणाऱ्याला ओळखलं तू? बरोबर आहे. हाती भाऊ. हो थँक्यू. पण ओळखलं. होय होय. कमॉन, तू अगदी बरोबर ओळखलं. कमॉन म्हणजे कोमल वहिनी. अरे सोनम बेन, कोमलच आहे तुमची. होय 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 होय. अरे तुम्ही इकडे या ना. अरे या ना तुम्ही. ओळख, या कोण आहेत? या डाएट फूडने कायम आपल्या नवऱ्याची तब्येत बिघडवतात. म्हणजे की राखतात. डाएट फूड म्हणजे अंजली बहिणी. तारक इथे असायला हवा होता. त्याच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन आहे ना, तिकडे गेलाय तो. वाह सलमान बेटा, तू एवढा मोठा स्टार आहेस तरी सुद्धा आमच्यासारख्या सामान्य माणसांना तू लक्षात ठेवलंस. तुझा हाच गुण सगळ्यांचं मन जिंकून घेतो. नेहमी आनंदात राहा आणि सर्वांना आनंद वाटत राहा. हो नक्की. या अगोदर एक फिल्म केली होती, मैंने प्यार किया. त्याच्यामध्ये भाग्यश्रीचे जे वडील होते ना, आलोकनाथजी. हा हो, हे मला त्यांची आठवण करून देतात. संस्कार, आशीर्वाद, नॉलेज, हे बरोबर वळण लावणं. आशीर्वाद हे आहेत चंपक काका. वाह 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 सलमान खान प्रा. ओय सोनम कपूर जी, ओय तुसी दोघं ग्रेटेस्ट ग्रेट आहात. ओय आम्हा सगळ्यांचे फेवरेट आहात. ओय बल्ले 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 बल्ले. मस्त मजा आली. ह्यांना ओळख तर तुला मानेन. हा सोनिया ये या. बोला बोला. ह्यांचं वैशिष्ट्य हे आहे की या दोघांचं नाव एकच आहे. आणि यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोणालाही उचलून घेतात. म्हणजे उचलून बल्ले बल्ले करतात. एखाद्याला उचलून बल्ले बल्ले करणं. रोशन सिंग सोढी आणि तुम्ही रोशन वहिनी. ओ तरी ओय करेक्ट ओळखलं. ओय शेवटचे सलमान खानचे तुम्ही काय मस्त ओळख करून दिली आहे. ओय माझं तर दिल खुश करून टाकलंस यारा. ओय सलमान ओय खूप मजा आली. ओय हे काय करताय बाजी? ओय हात मिळवतोय मी. अच्छा ठीक आहे. ओय थँक्यू. आता ज्या 3 लोकांना मी बोलावणार आहे ना, ते तर जगा वेगळेच आहेत. या ना तुम्ही तिघं. सांगा ना की तुमचे विचार ते काय म्हणता तुम्ही. ज्याचे जे विचार. जी आता तरी पगार वाढवा माझा. चुकीचं बोलले. बागाबाई, नट्टू काका, सुखी राहा बेटा. आणि बावरी. काय मस्तच आहे. नमस्कार. खूप छान. चला या. सोनम, आता ह्या कॅरेक्टरला ओळख. हे सगळ्यांना रोज रात्री सोडा पाजतात. फक्त सोडा. अब्दुल भाऊ. अब्दुलला पण ओळखलं. कमाल म्हणजे कमालच केली आहे सोनम ताईंनी. म्हणजे अब्दुल भाऊंना ओळखलं म्हणजे कमालच ना. सलमान भाऊ, कधीतरी या ना दुकानावर सोडा प्यायला. एकदम मस्त बनवून देतो मी. हो येणार, पण एकाच ग्लासात पिणार. हो कुठे लपताय तुम्ही? अरे या. यांना ओळख. हे रॉकेट उडवतात. खोटे नाही, खरे खुरे. सायंटिस्ट अय्यर भाऊ. वाव, अय्यर तुला ओळखलं. थँक्यू सर. थँक्यू. वा. बबिता मला सगळ्यांना ओळखलं. आता हे सांग की हे तिघ कोण आहेत? या बबिता, ये दया. त्यांना ओळखलंस तर मानलं तुला. अगं सोनम, पटकन ओळख. एवढं फुटेज नको खाऊस. लवकर गेस कर. हे थोडंसं कठीण आहे. अरे सलमान भाऊ, असं कसं ओळखणार सोनम ताई? थोडी तरी हिंट द्या ना. पहिल्यांदा भेटतोय ना. माताजी, असं सोनम बेन कसं काय ओळखणार? हेमा माताजी. अरे दया वहिनी.
अरे अरे correct आहे. ओळखलं दया तुला. यांचा आवाजच यांची ओळख आहे. घ्या बघा. आणि तुमच्या स्टाईल वरून मी सांगू शकते की तुम्ही मी हिंट देऊ करिश्मा आणि करीनाची आई. बबिताजी. अरे काय हिंट दिली न ओळखणं शक्यच नाही. काय कनेक्शन आहे हा? आता माझी पाळी, मला तर ओळखा. बबिताजी आणि दयावहिनींच्या मध्ये जेठाभाऊच असू शकतात. जेठाजी. अरे ओय कमाल केली तुम्ही तर, कमाल. अरे असं कसं काय ओळखलात मला? कमाल आहे. सर असे कपडे सोनम शिवाय कोण घालतं सर? एकदम स्टायलिश स्टार. एकदम एकदम बरोबर बोलता तुम्ही. थँक्यू सोनम ताई. वा सोनम ताई, थँक्यू. हा शर्टला पाहून. खूपच स्टायलिश आहात तुम्ही. अरे ही तर आणखीनच कमाल झाली बबिताजी. दया, सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात स्टायलिश सोनम मॅडम. आणि त्या माझ्या स्टाईलचं कौतुक करतात म्हणजे कमालच झाली. गजब झाली. अरे वा सोनमजी, ऑल आन्सर्स करेक्ट. 100 आउट ऑफ 100. अरे एक मिनिट. टप्पू सेने बद्दल तर मी अजून काही बोललेच नाहीये. टप्पू, सोनू, गोली, गोगी आणि पिंकू. हाय. हॅलो मॅम. हाय. हाय सोनू. मस्ती करत राहा. आता तर तारीफ केलीच पाहिजे. बिलकुल. ओय खूपच मस्त. सोनम यांची जितकी तारीफ करावी कमी आहे. सलमानजी म्हणाले की दयावहिनी खूपच छान गुजराती जेवण बनवतात आणि मला गुजराती जेवण खूप आवडतं. हे बघ, मी लाईफ मध्ये असं गुजराती जेवण कधीच खाल्लं नाहीये. बेस्ट गुजराती जेवण इथे मिळतं गोकुळधाम मध्ये. येस. बरोबर. इथे जो पण येतो, बोट तर काय, हात आणि चमचे सुद्धा खातात. इथे खाल्लं की सगळे जाडजूड होऊन जातात. आम्हाला इकडनं जेवूनच जायचंय. तुम्ही आम्हाला गुजराती पक्वान्न बनवून द्या. दाल ढोकली. अर्ध्या तासात आम्हाला जायचंय. पटापट आम्हाला जेवण बनवून द्या. अरे काय आणणार? काय बोलतेस? अरे काय बनवू आता? कुठे कसं बनवणार? आपली घरं तर अशा अवस्थेत आहेत. एक तर आपल्याकडे किचन नाहीये आणि आपल्याकडे खायचं प्यायचं सामानही आणखी नाहीये. सोनम, दयावहिनी काय ढोकळा बनवतात. इतका चांगला बनवतात की ढोकळा खुश होतो की त्याला दयावहिनीने बनवलंय. आणि खांडवी पण. हे तर ढोकळा आणि खांडवी खायचं म्हणतात. आता काय करायचं? सोनम, हे तर जाऊ दे. मूग डाळीचा हलवा. हो हो. आता काय तू करायचं? बघत सोनम, दयावहिनी 10 मिनिटात बनवून देतील. दयावहिनी, होईल ना 10 मिनिटात? अगं, काय सलमानची मस्करी करणं बंद करा. सगळ्यांना टेन्शन आलंय. माताची रक्षा कर.